This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एकदम सोपी आणि झटपट होणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे खमंग, चमचमीत, झणझणीत गवारीची सुकी भाजी आणि गवारीचे आरोग्यदायी कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होतात हे जाणून घेणार आहोत आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत। चला तर आपण आता गवारीचे आयुर्वेदिक गुणधर्मही जाणून घेऊया। गवारीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे। डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हार्टचे प्रॉब्लेम यामध्ये गवारी खाणे फायद्याचे ठरते। ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी गवारी खावी। गवारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने कॉन्स्टिपेशनमध्ये गवारी खावी। स्त्रियांच्या आरोग्याच्या तक्रारीमध्ये गवारीची भाजी खाणे फायद्याचे असते। ॲनिमियामध्ये गवारी खावी। त्वचेच्या समस्यामध्ये देखील गवारी खाणे फायद्याचे असते। त्यामुळे गवारीचा समावेश आपल्या आहारात जरूर करा आणि आरोग्य उत्तम ठेवा। आपण आता काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया। मी देशी गवार घेतली आहे। तुमच्याकडे जी गवारी उपलब्ध असेल ती तुम्ही घेतलीत तरी चालेल। गवारी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची। कोणतीही भाजी करताना त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे हिंग मोहरीची फोडणी। मोहरी तडतडली आणि हिंगाचा स्वाद आला की भाजी एकदम परफेक्ट होणारच। फोडणीत कांदा गुलाबीसर रंगावर भाजायचा। नंतर गवारी देखील कांद्याबरोबर भाजायची। त्यामध्ये मसाले घालायचे। गवार कोवळी असेल तर फक्त पाणी शिंपडून मंद आचेवर शिजवायची। जून असली तरच पाणी आवश्यक तेवढे घालायचे। वरती झाकण ठेवायचे। शेंगदाण्याचे कूट जाडसरच घालायचे। त्यामुळे भाजी टेस्टी लागते। काही जणांना गवारी आवडत नाही, पण अशा पद्धतीने गवारी केल्यावर जे गवारीची भाजी खात नाहीत ते देखील गवारीची भाजी आवडीने खातील। चला तर आपण आता साहित्य पाहूया। पाणी, निवडून स्वच्छ धुवून घेतलेली गवारी, तेल, आपण 4 टेबलस्पून तेल गवारीला भाजीसाठी वापरणार आहोत। जाडसर 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हळद पूड, अर्धा टीस्पून हिंगपूड, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून कांदा लसूण तिखट। कांदा लसूण तिखट नसेल, लाल मिरची पूड घालणार असाल तर अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा, 1 टीस्पून जिरे, जाडसर चिरलेला कांदा। कांदा जाडसर चिरून घातल्यामुळे भाजीला चांगली चव येते। 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 7 ते 8 कढीपत्ता पाने, 2 बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवूया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया। आणि गवारी कशी निवडायची ते तुम्हाला दाखवते। हे बघा, शेंडा हा असा काढायचा आणि अशा शिरा देखील काढायच्या। इकडचा देखील थोडासा भाग काढायचा, जास्त काढायचा नाही, आणि असे गवारीचे असे तुकडे करायचे। बघा या पद्धतीने
असे तुकडे करून घ्यायचे। हे बघा अशा शिरा देखील काढायच्या। तेल गरम झालं आहे का बघूया। तेल गरम झालं आहे। यामध्ये आता मोहरी तडतडली। गॅसची फ्लेम मंद करूया। हिंगपूड, जिरे, लसूण पेस्ट, कढीपत्ता। किती मस्त फोडणीचा वास यायला लागला आहे। आणि यामध्ये आता कांदा घालूया आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून कांदा आपण गुलाबीच्या रंगावर भाजून घेऊया। कांदा गुलाबीच्या रंगावर भाजला आहे आणि आता यामध्ये आपण हळदपूड घालूया। हळदपूड पण नंतरच घालायची म्हणजे करपत नाही। यामध्ये आता गवारी घालूया आणि गवारी देखील आपण आता भाजूया। गॅसची फ्लेम मंद ठेवूनच ही सगळी प्रोसेस करायची आहे। गवारी देखील आता भाजली आहे। यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करत राहायचं। धनेपूड, मीठ, तिखट व्यवस्थित सगळं मिक्स करूया। थोडी कोथिंबीर, आणि गवार कोवळी आहे त्यामुळं थोडंसं पाणी, याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि गवारी शिजेपर्यंत आपण शिजवूया। मधून मधून बघायचं गवारी कितपत शिजली आहे ते। आता गवारी शिजली आहे का बघूया। पण काढूया यातली कशी गवारी घ्यायची आणि अशी बघायची। आहे बघा गवारी शिजली आहे। याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया। गॅस बंद करूया। खमंग चमचमीत झणझणीत गवारीची भाजी तयार। वाह क्या बात है, मस्तच लाजवाब। अशा पद्धतीने गवारीची भाजी तुम्ही जरूर करून बघा। तुम्हाला नक्कीच आवडेल। लाईक आणि सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्थ रहा। Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.